ठाकरेगडाचे आमदार रवींद्र वायकरांसह भागीदारांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीची धाड। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या आरोपात 7 ठिकाणी छापेमारी, 10 ते 12 अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू। कर नाही त्याला डर कशाला, चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल। राजकीय आकसापोटी कुठलीही कारवाई नाही, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। शिवसेना आमदार पात्रता, रवींद्र वायकरांवरील ईडीच्या धाडी संदर्भात बोलण्याची शक्यता। रवींद्र वायकरांनी माहिती लपवली, हिशेब तर द्यावाच लागणार। वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांची टीका। यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई, आधी आरोप पसरणारे नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झालेत। ठाकरेगडाच्या किशोरी पेडणेकरांचा निशाणा। रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडे कागदपत्र असतील म्हणूनच ईडीची कारवाई, तपासात सत्य समोर येईल। मंत्री धर्मराव बाबा अत्रामांची प्रतिक्रिया। ईडीच्या धाडीमागे राजकारण आहे म्हणूनच बदनामीपासून वाचवण्याचा विरोधकांचा प्रयत्न। भाजप नेते प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका। शिवसेना आमदार पात्रतेवर उद्या दुपारी 4 नंतर विधान भवनात निकाल वाचन। निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। घटनेनुसारच सरकार स्थापन, बहुमत आमच्याकडे, उद्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल। आमदार पात्रतेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्यात, जागा वाटपावर कृपाल तुमानेंची मागणी। जागांची अदलाबदल होणार नाही, तुम्हाला 22 आणि भुजबळांच्या मागणीप्रमाणे त्यांना 22 जागा दिल्यास भाजपनं विचार करावा, कृपाल तुमानेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसमधील बड्या नेत्यांना उतरवा, प्रियंका गांधींना वर्ध्यातून लढवा, थोरात पटोले वडेट्टीवारांनाही उमेदवारी द्या, माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बुद्धियांची मागणी। मुंबई ठाण्यासह 23 जागा आम्हाला मिळतील, काही अडचण आल्यास ठाकरे आणि राहुल गांधी चर्चा करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मवियाचा आज दिल्लीत खलबतं, जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। तर आजच्या बैठकीनंतर 14 आणि 15 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक। येवल्याचे एडपट बाजारात पिशवी घेऊन फिरताय, एकदा आरक्षण मिळू द्या मग याची सोय बघतो, त्याला येवल्याचे कांदे चारतो। बीडमधील सभेतून जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल। तुकाराम मुंडेंची तडकाफडकी बदली, पुढील आदेशापर्यंत मनीषा पाटणकरांकडे भाषा विभागाची जबाबदारी। नंदुरबार मोबाईल टॉवरवर चढत तरुणाचा शोले स्टाईल आंदोलन, महादेव कोळी समाजाला आरक्षण देण्याची मागणी। पूर व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी मराठवाड्याला मिळणार, जागतिक बँक प्रकल्पासाठी 2300 कोटी रुपये देणार। सायन्स स्थानकाबाहेरील 110 वर्ष जुना पूल लवकरच पाडणार, 3 वर्षांसाठी बेस्टच्या 22 मार्गांमध्ये बदल करण्यात येणार। मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा, AQI 103 वर, तर तापमान वाढल्यानं मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज। राज्यातील JN1च्या रुग्णांची संख्या 250 वर, एकट्या पुण्यात JN1च्या 150 रुग्णांची नोंद, तर मुंबईत 22 रुग्ण। जर्मनीचे सर्वोत्तम फुटबॉलपटू फ्रान्स बेकेनबाऊर यांचं निधन। बेकेनबाऊर खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या 3 व्यक्तींपैकी एक।